भारताची पहिली डिजिटल जनगणना येते, पण जातनिहाय गणना होणार की नाही, नेत्यांचे मत काय, जाणून घ्या संपूर्ण बातमी. केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. 2027 मधली भारतीय 16वी जनगणना, जी आजच्या काळात स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल, करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी 11,718,24,00,000 रुपयांचा भरीव निधीही स्वीकारला गेला आहे. ही फक्त आकड्यांची गणना नाही, तर देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय नकाशाला नवीन आकार देणारी क्रांती आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. कागदाच्या जुन्या पानाऐवजी मोबाईल ॲप्स, केंद्रीय पोर्टल आणि सुरक्षित डेटा सिस्टीमद्वारे होणारी ही गणना. पण यात सर्वात ज्वलंत प्रश्न आहे, जातनिहाय गणना होणार की नाही आणि नेत्यांचे यावर काय मत आहे. आजच्या या बातमीत आपण हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. प्रथम आपण समजून घेऊया जनगणनेचे महत्त्व. भारतात जनगणना ही दशकातून एकदा होणारी मोठी कवायत आहे, जी 1872 पासून सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर 1951 पासून नियमितपणे होत आली, पण शेवटची 2011 मधली होती. कोविडमुळे ती 2021 पर्यंत ढळली आणि आता 2027 पर्यंत पोहोचली. या 16 वर्षात देशाची लोकसंख्या 121 कोटींवरून कदाचित 140 कोटींवर गेली असेल. आणि त्यानुसार आरक्षण, नोकऱ्या, शिक्षण, आरोग्य योजनांसाठीचेही धोरण बदलले पाहिजेत. पण आता हा निर्णय आला आहे आणि तो डिजिटल क्रांती घेऊन येत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ही जनगणना 2 टप्प्यात होईल. सर्वप्रथम पहिला टप्पा घरांची यादी आणि हाऊसिंग जनगणना, एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 यात घरांची स्थिती, सुविधा, मालमत्ता यांचा अभ्यास होईल. त्यानंतर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना, फेब्रुवारी 2027. पण हिमालयातील भाग म्हणजेच लडाख, जम्मू काश्मीरचे बर्फिले डोंगर, हिमाचल आणि उत्तराखंडचे उच्च भाग यात सप्टेंबर 2026 मध्येच गणना होईल, कारण तिथे हिवाळ्यात बर्फामुळे काम कठीण होते. यावेळीची खास गोष्ट, ही गणना पूर्ण डिजिटल होणार. चला थोडं सविस्तर बघूया. डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲप्स वापरली जातील. प्रत्येक गणकाकडे स्मार्टफोन असेल आणि प्रत्येक नागरिक स्वतःहून डेटा भरू शकेल. दिल्लीतील केंद्रीय कमांड सेंटरमधून रिअल टाइम निगराणी होईल. डेटा सायबर सिक्युरिटीच्या सर्वोच्च स्तरावर सुरक्षित राहील, जसे डेटा प्रोटेक्शन अँड डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2026 अंतर्गत. सुमारे 30 लाख कर्मचारी, गणक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक या कामात गुंतले जातील. हे केवळ आकडेवारी नाही, तर 1 कोटी मानव दिवसांचे रोजगार निर्माण होईल. डेटा गोळा झाल्यावर तो सामान्य लोकांसाठी सुलभ ॲप्समध्ये आणि धोरण करण्यासाठी मशीन रिडेबल पोर्टल्समध्ये उपलब्ध होईल. नवीन सेन्सस ॲज अ सर्व्हिस मॉडेलद्वारे मंत्रालयाला गरजेप्रमाणे डेटा मिळेल. उदाहरणार्थ, आरोग्य मंत्रालयाला प्रजनन दर, शिक्षण मंत्रालयाला साक्षरता डेटा. ही जनगणना जनगणना अधिनियम 1948 आणि नियम 1990 अंतर्गत होईल. यात धर्म, अनुसूचित जाती जमाती, भाषा, साक्षरता, शिक्षण, आर्थिक क्रियाकलाप, स्थलांतर, प्रजनन यांचा समावेश असेल. आता जरा मुख्य प्रश्नाकडे वळूया. जातनिहाय गणना होणार की नाही. मित्रांनो, जातनिहाय गणना हा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. शेवटची पूर्ण जातनिहाय गणना 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली होती, ज्यात तेव्हा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र होते. स्वातंत्र्यानंतर 1951 पासून फक्त SC/ST ची आकडेवारी घेतली जाते. 2011 मध्ये सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणजेच SCCC झाला, पण त्याचा अहवाल पूर्णपणे जाहीर झाला नाही. 2027च्या जनगणनेत जातनिहाय गणना होईल का, सरकारने स्पष्टपणे सांगितले नाही. वैष्णव यांनी फक्त नेहमीप्रमाणे डेटा असा उल्लेख केला. पण एप्रिल 2025 मध्ये कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सने जातनिहाय एम्युनरेशन मंजुरी दिली होती, ज्यामुळे ओबीसी, ईबीसी सारख्या इतर मागासवर्गीयांचाही आकडेवारी येईल. हे डेटा इलेक्ट्रॉनिक लोकसंख्या टप्प्यात गोळा होईल, जेणेकरून मोठ्या प्रमाणात स्टँडर्डायझेशन शक्य होईल. पण राजकीय दबावामुळे हा निर्णय बदलू शकतो. परंतु ही गणना का महत्वाची आहे? कारण बिहार 2023, तेलंगणा 2024 आणि कर्नाटक 2025 सारख्या राज्यातील जात सर्वेक्षणाने दाखवले की मागासवर्गीयांची लोकसंख्या 50 ते 80% आहे, पण आरक्षण फक्त 27% आहे. हे डेटा वाटपासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आधार देईल. पण विरोधक म्हणतात ही गणना केवळ SC/ST पुरती मर्यादित राहील.
तर अन्याय होईल. हा विषय निवडणुकांचा केंद्रबिंदू झाला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकांनंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी हा निर्णय पक्षांना फायदेशीर ठरू शकतो. राहुल गांधी हे जातनिहाय जनगणनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. त्यांनी अनेकदा सांगितले आहे, ओबीसी, एससी, एसटी यांची खरी लोकसंख्या माहीत झाली की देश बदलून जाईल. राहुल गांधी म्हणतात, मोदी सरकारने 11 वर्ष हा विषय टाळला, आता दबावामुळे मान्य केले. हे पीडीए म्हणजेच पिछडा दलित अल्पसंख्याकची जीत आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सभाप्रमुख अखिलेश यादव यांनी स्वागत केले आहे. इंडिया ब्लॉकची मागणी पूर्ण झाली. ही जनगणना मागासवर्गीयांना त्यांचा हक्क देईल, पण सरकारने डेटा लपवू नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. अखिलेश यांच्या मते ही गणना 30 वर्षांनंतरच्या मंडल राजकारणात नवीन वळण देईल. बिहारचे नेते तेजस्वी यादव म्हणतात, बिहारच्या जात सर्वेक्षणाने दाखवले की ईबीसी 63% आहेत. आता राष्ट्रीय स्तरावर हे होईल तर आरक्षण 75% पर्यंत जाईल. मोदीजींचा युटर्न आमच्या दबावामुळे झाला. ते पुढे म्हणाले, ही डिजिटल जनगणना चांगली, पण जात डेटा नसता तर अपूर्ण. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टात सरकारने म्हटले होते, जनगणना जात डेटा गोळ्यासाठी योग्य नाही, कारण ते अंमलबजावणीत जटिल करते. पण 2024 मध्ये RSSने समर्थन दिले, जातगणना व्हावी, पण राजकीय फायद्यासाठी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये काँग्रेसला शहरी नक्षलवादी म्हटले होते. आता मात्र निर्णय झाला. भाजप नेते तेजस्वी सूर्या बेंगळुरूचे यांनी कर्नाटक सर्वेक्षणानंतर बायकॉटची हाक दिली होती. ही राजकीय षडयंत्र आहे. आम आदमी पार्टीचे संजय सिंग म्हणाले, दहशतवाद्यांनी आवाहन दिले आणि सरकार जातगणनेचे लक्ष विचलित करते. पण डिजिटल जनगणना चांगली पायरी आहे, असा टोला त्यांनी लगावला. मित्रांनो, जनगणना फक्त आकडे नाही तर धोरणांची आधारशिला आहे. ज्यात डेटा आला तर ओबीसी आरक्षण वाढू शकते, ज्यामुळे सरकारी नोकऱ्या, महाविद्यालयीन प्रवेश बदलतील. ग्रामीण भागात 68% लोक राहतात, पण शहरीकरण वाढले आहे. हाऊसिंग डेटा पीएम आवास योजनेसाठी उपयुक्त राहील. महिलांची साक्षरता, स्थलांतर, बेरोजगारी हे डेटा योजनांना दिशा देतील. बिहार सारख्या राज्यात 84% मागासवर्गीय आहेत, ज्यामुळे पक्षांची रणनीती बदलेल. पण आव्हानेही आहेत. डेटा सुरक्षितता, ग्रामीण भागात इंटरनेट आणि राजकीय दुरुपयोग. मित्रांनो, 2027 ची डिजिटल जनगणना देशात नव्या युगात येईल. कागदाच्या जुन्या फायलांऐवजी टेक्नॉलॉजीने चालणारी ही प्रक्रिया आकडेवारीला विश्वासार्ह बनवेल. पण जातनिहाय जनगणनाचा निर्णय अजूनही लटकलेला आहे आणि नेत्यांच्या मतांमधून दिसतो की हा राजकीय युद्धभूमी बनेल. राहुल गांधी, अखिलेश यादव सारखे समर्थक न्यायाची मागणी करत आहे, तर भाजप RSS एकतेचा आग्रह. तुम्हाला वाटतो का की जातनिहाय गणना व्हायला हवी, किती देशाला विभागेल? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.